नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. चला तर सुरुवात करूया. ह्या ठिकाणी आलू घेतलेले आहेत. साधारणतः 4 आलू घेतलेले आहेत. त्यावरची साल काढून आपण आलू हे कट करून घेतले. हव्या त्या आकारामध्ये लहान मोठ्या आकारात तुम्ही कट करू शकता. अगदी सोपी रेसिपी आहे आणि परफेक्ट आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. नेहमी आपण तेच पदार्थ स्वतःच्या पद्धतीनं करतो, पण आज वेगळी पद्धत दाखवलेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. ह्या ठिकाणी कट करून घ्यायचे. कट करून झाल्यानंतर कुकरला आपण हे टाकून देणार आहोत. आपण व्यवस्थित कट करून घेतलेले आहे. त्यानंतर आपण ह्या ठिकाणी थोडेसे छोले घेतलेले आहेत. ते छोले टाकून द्यायचे. थोडंसं अर्धा चमचा इतकं तेल टाकून दिलेलं आहे. थोडीशी हळद टाकायचे, मीठ टाकायचं. टोमॅटो कट करून घेतला, टोमॅटो टाकून दिलेला आहे. आता बुडेल इतकं आपण पाणी टाकून घेतलेलं आहे. आता कुकरला आपल्याला साधारणतः 2 ते 3 शिट्ट्या आपण ह्या ठिकाणी करून घेणार आहोत, कारण आपण छोले भिजू घातलेले नव्हते, ते कच्चेच घेतलेले आहेत, त्यामुळे थोडासा वेळ लागतो. त्यामुळे जरा 3 शिट्ट्या आपल्याला ह्या ठिकाणी करून घ्यायचे. आता गॅसवरती आपण कुकर ठेवून घेणार आहोत. साधारण नेहमीप्रमाणे आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी आपण कांदा घेतलेला आहे. कांद्यावरची थोडीशी साल काढून घ्यायचे. नेहमीप्रमाणे आपण छोट्या मोठ्या आकारामध्ये कुठल्याही आकारामध्ये कांदा कट करू शकतो. ह्या ठिकाणी अगदी लहान आकारामध्ये ह्या ठिकाणी मी कांदा कट करून घेणार आहे. कांदा कट करून झालं की लसूण आपल्याला खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे. ठेचून घेतल्याची टेस्ट वेगळीच येते. ह्या ठिकाणी कुकर झालेला आहे, थंड पण झालेला आहे आणि वाफ निघालेली आहे. थोडंसं आपल्याला आता मॅश करून घ्यायचे. चमच्याच्या सहाय्याने करा किंवा रवीने केलं तरी चालते. अगदी छान आपला आलू उकडलेला आहे आणि मधले आपले छोले सुद्धा उकडलेले आहेत छान. या ठिकाणी मॅश करून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यानंतर 4 ते 5 चमचे इतकं तेल टाकून घ्यायचे. तेल छान कडकडीत गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा आपण मोहरी टाकून घेतलेली आहे आणि 1 चमचा आपल्याला जिरे टाकून द्यायचं आहे. जिरे छान तडतडले की त्यामध्ये जो कांदा आपण कट करून घेतला तो टाकून द्यायचा आणि थोडासा फ्रेश असा आपण कढीपत्ता घेतलेला आहे. 2 आपण वाळलेल्या मिरच्या घेतल्या ते टाकून द्यायचे. आता ह्या ठिकाणी आपण थोडंसं गॅस मिडियम ठेवून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत घ्यायचं आणि जो लसूण ठेचून घेतलेला आहे तो लसूण आपण टाकून दिलेला आहे. आता ह्या ठिकाणी अगदी मोठाच आपण लसूण ठेवला, जास्त पण बारीक केला नाही. टेस्ट खूप छान येते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा ह्या पद्धतीनं. आता ह्या ठिकाणी आपण काही मसाले टाकणार आहोत. लाल तिखट टाकून द्यायचं आहे 1 चमचा, थोडीशी हळद टाकून दिलेली आहे. गरम मसाला अर्धा चमचा टाकून द्यायचा आहे. जो घरी तयार केला तोच मसाला आहे. आपण जास्त मसाले ह्या ठिकाणी वापरणार नाही. अगदी घरी आहे त्या मसाल्यामध्ये आपण ही रेसिपी बनवतात. आता ह्या ठिकाणी मसाले मिक्स झाले की जो आपण कुकरला मॅश करून घेतलेला आहे बटाटा तो टाकून दिलेला आहे. आता ह्या ठिकाणी गॅस थोडंसं मिडियम मिक्स करून घ्यायचं, जे की मसाला सर्व आपले एकजीव होईल आणि व्यवस्थित तयार होईल. आता व्यवस्थित मिक्स झालेला आहे. ह्या ठिकाणी थोडंसं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी. जितकं आपल्याला रस्सा पाहिजे आहे त्याप्रमाणे आपण ह्या ठिकाणी वाढवू शकतो. मीठ आपण अगदी थोडंसं टाकलेलं आहे, कारण आपण सुरुवातीला कुकरमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे ह्या ठिकाणी मी थोडंच मीठ टाकलेलं आहे. आता ह्या ठिकाणी मी थोडीशी वरतून कोथिंबीर कट करून घेतली ती टाकून देणार आहे. मी शेवटी कोथिंबीर टाकते. तुम्हाला जर फोडणी टाकायची असली तर तुम्ही टाकलं तरी चालते. अगदी छान आता चमचमीत आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे. भाजीसोबत खाण्यासाठी आणखीन आपल्याला काही पदार्थ बनवायचे आहेत. ह्या ठिकाणी मी तांदूळ घेतलेले आहेत. नेहमीचेच तांदूळ आहेत. आपण जे नेहमी वापरतो तेच तांदूळ घेतलेले आहेत. साधारणतः 3 वाट्याच्या जवळपास आपण हे तांदूळ घेतलेले आहेत आणि स्वच्छ आपल्या तांदूळ हे धुवून घ्यायचे. जे काही धूळ असेल ते निघून जाईल. 2 पाण्यामध्ये आपण हे स्वच्छ धुवून घेत आहोत तांदूळ. आता ह्या ठिकाणी आपण गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. आता 2 चमचा इतकं तेल टाकून घेतलेलं आहे. तूप टाकलं तरी चालते. 1 चमचा इतके आपण जिरे टाकून दिलेले आहे. जिरे छान तडतडले की ह्यामध्ये थोडेसे आपण तेजपत्ता टाकलेला आहे. दालचिनी, मिरे आणि लवंग टाकलं तरी चालते, पण ह्या ठिकाणी मी नाही टाकलेलं. आता जे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते तांदूळ टाकून द्यायचे आणि छान आपल्याला हे जिरा राईस अगदी मोकळा लुसलुशीत असा हा आपल्याला जिरा राईस बनवून घ्यायचा आहे. आता छान मिक्स झालं की ह्यामध्ये आपण थोडंसं आता पाणी टाकून घेणार आहोत. पाणी हे अर्धा इंच इतकं आपल्याला जास्त टाकायचं आहे. पाणी जे आहे ते आपल्या तांदळावर डिपेंड करते. तांदूळ जर जुना असेल तर जास्तीचं पाणी लागतं, जर नवीन असेल तर पाणी हे कमी लागते. ह्या ठिकाणी पाणी टाकून आता ह्या ठिकाणी मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून झालं की 1 उकळी आल्यानंतर आपण लगेच कुकरचं टोपण लावणार नाही. गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि नंतर जितकं पाणी थोडंसं कमी झालं की ह्या ठिकाणी आपण टोपण लावून घेतलेलं आहे.
त्यामुळे भात जो आहे ते लुसलुशीत छान तयार होतो. ह्या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून. 1 वाटी आपण बेसन पीठ टाकलेलं आहे. 1 वाटी रवा टाकायचा आहे. थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. तेल टाकून घ्यायचं आहे 1 चमचा इतकं आणि थोडं पाणी करून घट्टसर आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. नेहमी जसं आपण पीठ मळतो त्या पद्धतीचंच मळायचं आहे, पण थोडंसं आपल्याला ह्या ठिकाणी आपल्या पुऱ्या बनवायच्या आहेत, त्यामुळे खूप असं आपल्याला घट्ट पीठ मळायचं आहे. आता घट्टसर पीठ मळून आपण साईडला ठेवून देणार आहोत. एक 10 मिनिटाकरता आपल्याला झाकून ठेवायचं आहे, जे की छान भिजलं जाईल. ह्या ठिकाणी आता गॅसवरती आपण कढई ठेवली आहे, तेल टाकून ठेवलेलं आहे आणि गॅस मिडियम ठेवून आपण चालूच ठेवलेला आहे. ह्या ठिकाणी आपण जे पीठ तयार करून ठेवलं त्याचा एक गोळा मी ह्या ठिकाणी घेतलेला आहे. ह्याच्या आपल्याला पुऱ्या बनवायच्या आहेत. अगदी नेहमीप्रमाणेच आपण जसं पुरी लाटतो, पुरी लाटते वेळेस थोडंसं आपल्याला जाडसर पुरी ही लाटायचं, जास्त पातळ लाटायची नाही. अगदी थोडीशी जाड ठेवलं तर अगदी छान फुगते, टम्म फुगते आणि मस्त खाण्यासाठी तयार होते. ह्या पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या आता लाटून घ्यायचं आहे. पाहू शकता अगदी इतकी आपण ही जाडसर अशी पुरी लाटलेली आहे. त्याच पद्धतीने आता सर्व पुऱ्या आपण लाटून घेणार आहोत. या ठिकाणी पुऱ्या लाटून घेतल्या, ते छान कडकडीत गरम झालेला आहे आणि पुरी आपण जी तयार करून घेतली ती टाकून दिलेली आहे. पुरी टाकल्यानंतर गॅस आपल्याला अगदी फुलच ठेवायचा आहे. फुल ठेवलं तरच पुरी हे छान फुगते. जर गॅस मिडियम केला तर ती एवढी जास्त फुगणार नाही. पाहू शकता अगदी टम्म मस्त आपली ही पुरी फुगून तयार झालेली आहे. असंच आपण सर्व पुऱ्या आता तळून घेणार आहोत. ह्या ठिकाणी पुऱ्या सर्व बनवून झालेल्या आहेत. ह्या ठिकाणी आपण पाहू शकतो ताट मस्त तयार झालं आहे. पुऱ्या लावून घेतलेल्या आहेत. जी भाजी बनवून घेतली ती भाजी ह्या ठिकाणी सर्व पदार्थ बनवून तयार झालेले आहेत. मस्त लुसलुसीत आपला जिरा राईस बनवून तयार झालेला आहे. जे पुऱ्या आपण बनवून घेतल्या त्या पुऱ्या आपण छान लावून घेतलेल्या आहेत. जेवणासाठी आपलं हे पुरी भाजीचं ताट तयार झालेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीने आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. ह्या ठिकाणी उडदाचे एक पापड घेतले तळून मस्त खाण्यासाठी खमंग सोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत.